गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी सृष्टी गाडवे मास कॉम स्पार्क या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर हा कार्यक्रम काय आहे हे आपण जाणून घेऊया. श्री गुरवे नमः. शास्त्र आणि नाट्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख विनोद ठाकूर देसाई सर यांचा आपण मनोगत ऐकूया. 4-5 दिवस झाले मुलांची एवढी तयारी चालली आहे कार्यक्रमासाठी गुरुपौर्णिमेच्या. तर एवढा सुंदर कार्यक्रम हा पार पडलाय, तुम्ही काय सांगाल आजचा कार्यक्रम? नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी मिळून हा आजचा गुरुपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो उत्तमरित्या पार पाडला. याच्यातली प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांनी केलेली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत आम्ही डिपार्टमेंटला अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला नव्हता, परंतु ही कल्पना मुलांकडूनच माझ्याकडे आली आणि त्याच्यानंतर हे आजचं मूर्त स्वरूप त्याला मिळालं आणि उत्तमरित्या हा कार्यक्रम पार पाडला. याच्यामध्ये डिपार्टमेंटमधले सगळे विभाग जे आहेत, म्हणजे तबला आहे, हार्मोनियम आहे, त्याच्यानंतर नाट्यशास्त्र आहे, शास्त्रीय संगीत आहे, कथ्थक, भरतनाट्यम हे विभाग आहे, चित्रकला आहे. तर हे सर्व विभागातील विद्यार्थी एकत्र यावे आणि प्रत्येकाकडे काय चांगलं आहे याचं प्रदर्शन तर व्हावंच, पण एकमेकांशी ते शेअर पण व्हावं. माहिती पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला कोण काय करतो आणि प्रत्येक कलेची जाणीव होणं, म्हणजे गाण्याच्या मुलांना चित्रकलेची जाणीव होणं, तबल्याच्या मुलांना नृत्याची जाणीव होणं किंवा नाटकाच्या विद्यार्थ्यांना गाण्याची जाणीव होणं, असं प्रकारचं जे हे आहे आदानप्रदान जे आहे ते घडावं ही त्याच्यामागची महत्त्वाची इच्छा होती आणि ती त्याप्रमाणे आज घडली. आणि त्याच्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांचे खरं तर मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांना असेच कार्यक्रम त्यांनी आयोजित करावेत आणि जेणेकरून एक त्यांच्यामध्ये एकी येईल किंवा एक एकत्रित ग्रुपने एखादी गोष्ट करणं किंवा एकत्रित येऊन एखादी गोष्ट करणं ही जी वृत्ती आहे ती वाढेल, एवढाच त्याच्यामागचा उद्देश होता. तर त्यांना पुढील पूर्ण वाटचालीसाठी मी शुभेच्छा चिंतितो आणि धन्यवाद. चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे मॅम? नमस्कार, मी भाग्यश्री कालेकर, संगीत व नाट्यशास्त्र विभाग
या विभागामध्ये मी कथ्थक शिक्षिका म्हणून आहे. आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि ही सगळी संकल्पना मुलांची आहे. त्यांची इच्छा होती की गुरुपौर्णिमेचा आम्हाला इथं कार्यक्रम करायचा आहे. तर गेले 8 दिवस झालं याची ते तयारी करत आहेत. सगळ्या क्लासमधले विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. नृत्य, नाटक, गायन, वादन हे सगळे एकत्र येऊन त्यांनी एक छोटासा कार्यक्रम केलेला आहे आणि कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडत आहे. धन्यवाद. जेशानाय बालचंद्र झेला ही लघुनाटिका पाहिली तर एवढी सुंदर होती, मुलांची एवढी तयारी दिसली त्यामध्ये. इतक्या दिवसापासून त्यांची मेहनत चालू आहे, तर काय सांगाल? खरं तर तुम्ही आता म्हणालात की इतक्या दिवसापासून काय झालं आहे, या मुलांनी फक्त 4 दिवसात ही तयारी केली आहे. 4 दिवसापूर्वी पोद्दार सर जे आहेत त्या अचानक म्हणाले की झेला नावाची कथा आहे, त्यावर आपण गुरुपौर्णिमेला छान एक स्किट करू शकतो. तर त्याच रात्री त्याचं नाट्य रूपांतर केलं गेलं आणि दुसऱ्या दिवशीपासून सगळी मुलं तयारीला लागली आणि मुलांची तयारी खरंच चांगली आहे. आणि मला वाटते दुपारी 12 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत ही मुलं सतत प्रॅक्टिस करायची आणि त्याचा रिझल्ट चांगला लागला आहे. प्रयोग छान झाला आहे आणि मुलांनी खूप छान काम केलेलं आहे. तर काय सांगाल, कसं वाटलं आजचा कार्यक्रम? खरंच अनेक वेळा आपण बघतो की असं घडत नाही, पण काही आमच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे विजयानं सुरुवात केली आधी सुरुवातीला आणि मग सगळे एकत्र येऊन गुरुपौर्णिमा साजरा केला. याचा इतका आनंद मिळतो की चला आपल्या विद्यार्थ्यांना आपण फक्त शिकवत नाही तर त्या विद्यार्थ्यांचं ऋण म्हणून ते आमचं साजरा करतात, आमचं गुरुपौर्णिमा म्हणून. आणि मी त्यांचा खरंच आभारी असं म्हणेन. आणि त्यांनी जे असंच अनेक मागच्या वेळेस सुद्धा एक महिला कार्यक्रम त्यांनी केलं होतं सगळ्याच मुलांनी मिळून. आताही हे केलं. असंच तुम्ही सतत करत राहा. या निमित्तानं अनेक परफॉर्मन्स आपले होतील. सगळेच डिपार्टमेंट आपली कला सादर करतील आणि सगळ्यांना कळेल की आपल्या डिपार्टमेंटला काय चाललं. काय होतं, प्रत्येकाचं डिपार्टमेंट नाट्यशास्त्र वेगळं असतं, याचं वेगळं असतं, हार्मोनियमचं आणि गायनचं हे एकमेकाला माहीत नसतं. अशा पद्धतीनं मुलं कसं डेव्हलप झाले आहेत ते वर्षभर फक्त शिकतो ना आपण, हे की नाही, पण त्याचं परफॉर्म म्हणून दिल्यानंतर का नाही एक वेगळं त्यांना एक हे मिळतं ना डेव्हलप झाल्याचं. एक त्यांनाही कळेल की बाबा प्रत्येक वेळा हे होईल आणि त्यांचा एक विश्वास वाढेल. त्यामुळे असं कार्यक्रम होत राहणं गरजेचं आहे आणि सतत होऊ देत. फक्त हे एकच नाही, सतत वर्षभर होऊ देत. हीच शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. हॅलो मॅम, आज गुरुपौर्णिमा आहे तर तुमचा कार्यक्रम मी बघतेयस, खूप तयारी चालू आहे तुमची, तर काय सांगाल, कशी तयारी चालू आहे कार्यक्रमाची? पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज खूपच म्हणजे एक्साइटमेंट आहे, कारण फर्स्ट टाईम आम्ही गुरूंसाठी परफॉर्म करतो. इतर वेळी आम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट किंवा कमर्शियल प्रयोग वगैरे आमचे सुरूच असतात, पण आज ॲज अ स्टुडंट म्हणून गुरूंसाठी आम्ही काहीतरी ॲक्ट प्रेझेंट करतो. आणि मला असं वाटतं की ह्यापेक्षा खूप मोठी अशी गुरुदक्षिणा नसेल की गुरुसमोर त्यांचा विद्यार्थी परफॉर्म करतो. त्यामुळं आमच्यासाठी ती खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. खूप ब्लेसिंग्स आहोत आम्ही त्या बाबतीत. त्यामुळं आज आम्हाला हा दिवस इथं साजरा करायला मिळतो. खरंच खूप आमच्यासाठी आज मोठा दिवस आहे आणि थँक्यू सर्व गुरूंना आमच्यातर्फे, आमच्या MA फर्स्ट इयरच्या पूर्ण टीमतर्फे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं नाव काय? मी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार. मी सध्या नाट्यशास्त्र डिप्लोमा करतो आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं व्यंकटेश माडगुळकरांच्या झेल्या या कथेवर नाट्यरूपांतर केलेलं झेल्या ही लघुनाटिका आम्ही करतो आहे. त्यामध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाचा रोल मी करतो आहे. आपल्याबरोबर आदेश आहे. आज झेल्या एकांकिका आपण बघितली, तर झेल्या ही काय होती एकांकिका? खूप सुंदर, मला आवडली एकांकिका. त्यामध्ये तुझं कॅरेक्टर, तू काय कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? खरं म्हणजे मी झेल्या ह्या एकांकिकामध्ये विद्यार्थ्याची भूमिका साकारलो आहे. आणि म्हणजे माझा तर हा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि म्हणजे मी स्टेजवर वावरताना वगैरे असं पहिल्यांदा मला म्हणजे ठोकं तर वाढत होती, पण नंतरनं एकदा म्हणजे सुरू झालं तिथून पुढे मला काहीच वाटलं नाही. आणि झेल्या ही नाटिका म्हणजे मध्ये त्यात विनोद पण होती, पण ह्यातून खरं म्हणजे गुरुपौर्णिमेसाठीच ही नाटिका आम्ही म्हणजे तयार झाली होती. आणि याचे दिग्दर्शक विकास कांबळे सर होते, त्यामुळं तर काय विषयच नाही.